नमस्कार. टू द पॉइंट या आमच्या खास कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत प्रभाग 6 मधल्या उमेदवार मेधा कुलकर्णी आहेत. त्यांच्याशी आपण बोलूयात. मॅडम, तुमचं स्वागत आहे माय कोकण मध्ये. तुम्ही मला वाटतं निवडणुकीला पहिल्यांदा सामोरे जात आहे. भाजपमध्ये होतात, शिवसेनेमध्ये आलात. कसा प्रवास झाला हे सांगा थोडक्यात. नमस्कार, मी मेधा कुलकर्णी. पहिले भाजपमध्ये होतो, बरोबर आहे, पण काही पक्षश्रेष्ठींच्या निर्णयामुळे किंवा आपले जे पालकमंत्री आहेत उदयजी सामंत, त्याच्यानंतर आपले रवींद्रजी चव्हाण आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या सल्लामसलतीने आम्हाला निशाणी धनुष्यबाण देण्यात आलेली आहे. आणि युतीचं हे असल्यामुळे त्याच्यात काही मला वेगळं वाटत नाहीये. फक्त ह्याच्यामध्ये परत की ताटातलं वाटीत आहे, बाकी असं काहीच दुसरं वाटत नाहीये. त्याच्यामुळे छान वाटतं. पण लोकांना काय वाटतंय, तुम्ही जेव्हा फिरताय लोक काय म्हणतात याबद्दल? आता आम्ही जेव्हा प्रचार सुरू केला, आता ही जवळजवळ आमची आज दुसरी फेरी कंप्लीट होईल, तर लोकांचा खूप आमच्या प्रभागातून आम्हाला छान रिस्पॉन्स मिळतोय की कुठेही आम्हाला असं नाराजी दिसलेली नाहीये. लोकांनी खूप छान पद्धतीने आमचं स्वागत केलंय. कोणते मुद्दे घेऊन त्यांच्या समोर जाताय तुम्ही? आता आम्ही जेव्हा प्रचार करतोय तेव्हा मी एक बघितलं की एक साधारण जसं राजू दादांनी सांगितलं, मूलभूत ज्या गरजा आहेत लोकांच्या, की जे पाण्याचे प्रश्न आहेत किंवा पार्क आहेत किंवा सगळ्यात आता मोठे दोन प्रश्न भेडसावतात ते म्हणजे मोकाट गुरं आणि कुत्रे. ह्या गोष्टींवरती आम्ही नक्की विचार करणार आहोत. तशी आमची स्ट्रॅटेजी पण आम्ही आखलेली आहे. काय आहे डोक्यात? त्याच्यावरती आपण जसं आपण एखादं पार्क आहे, नाना पार्क आहे, तिथे लहान मुलांना आपण कसं खेळू शकतात किंवा जे ज्येष्ठ आहेत ते कसे येऊन गप्पा मारू शकतात, याच्यावरती आपण विचार विनिमय केलेला आहे. तसेच जे गुरं आहेत, मोकाट गुरं, त्याच्यातली तज्ज्ञ व्यक्तींचा आपण मार्गदर्शन घेऊन त्याचं आपण परिपूर्ण ते करणार आहोत. आणि कुत्र्यांचं पण आपण एक जे काही तज्ज्ञ आहेत त्याच्यातले त्यांच्याशी सल्लामसलत करून त्याच्यावरती आपण नक्कीच तोडगा काढणार आहोत. लोकांशी जेव्हा तुम्ही भेटताय तेव्हा काही समस्या मांडतायत, काय सांगतायत की ही कोणती कामं आहेत अशी की झाली पाहिजे? आता जी मी म्हटलं त्याप्रमाणे की दोन त्यांच्या प्रश्न आहेत की एक जी मोकाट गुरं आहेत, कारण रात्री अपरात्री पटकन काळी गुरं किंवा दिसत नाही, आणि कुत्रे पटकन अंगावर येतात किंवा काय, ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने आम्ही डोक्यात घेतलेल्या आहेत. शिवसेना भाजपचे पदाधिकारी इथे कशा प्रकारे काम करतायत, तुम्हाला काय जाणवतंय? आता मगाशी म्हटल्याप्रमाणे ही महायुती आहे, त्याच्यामुळे हे एकाच घरातलं असल्यामुळे सगळे जण खूप छान जोमाने आपल्या कामाला लागलेले आहेत आणि त्यांचा सगळ्यांचा पाठिंबा आम्हाला आहे. प्राजक्ता रुमणेंनी इथनं फॉर्म भरलेला होता, त्यांनी माघार घेतलेली आहे. त्या सुरू झाल्या का तुमच्यासोबत फिरायला? हो, त्यांनी ज्याप्रमाणे आम्हाला शब्द दिला होता त्याप्रमाणे जेव्हा त्यांनी फॉर्म पाठी घेतला त्या दिवसापासून ते आमच्या बरोबर प्रचारात माझ्या बरोबर आहेत. तुम्ही आता जेव्हा निवडून आलात समजा, तर कोणती महत्वाची कामं आहेत जी तुम्ही सर्वप्रथम करणार आहात? मला सगळ्यात मेन म्हणजे इथे एक वाचन कट्टा चालू करायचा आहे. असं म्हणतात की वाचाल तर ती गोडी आपल्याला अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत लागली पाहिजे. त्याच्यामुळे एक वाचन कट्टा चालू करायची माझा मानस आहे. त्याचप्रमाणे ह्या ज्या प्रभागातल्या महिला आहेत की ज्यांना खरंच त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे आणि त्यांचं टॅलेंट कुठेतरी बाहेर पडलं पाहिजे किंवा त्यांना कुठेतरी वाव मिळाला पाहिजे, आणि मी स्वतः एक व्यावसायिक असल्यामुळे बचत गटाच्या माध्यमातून त्यांना काही एक आपण म्हणतो प्लॅटफॉर्म देता आलं तर त्याच्याकडे मी नक्की बघणार आहे. आणि तसंच इथल्या आपल्या मुलांना किंवा शाळेतल्या मुलांना UPSC आणि MPSC चे जे क्लासेस आहेत की त्यांना इथून मुंबई, पुणे किंवा मेट्रो सिटीज मध्ये जे जायला लागते ते जायला लागता कामा नये, हा मी एक निर्धार केलेला आहे. काय आवाहन कराल तुमच्या मतदाराला? की हे युतीची महानिवडणूक आहे, तर त्या आपल्याला धनुष्यबाणावरतीच शिक्कामोर्तब करायचं आणि तुमच्या समस्यांचं निवारण करायचंय. धन्यवाद. या होत्या मेधा कुलकर्णी, ज्यांनी आपले सगळे मुद्दे मांडलेले आहेत. आता पुढचा विचार हा जनतेने करायचा आहे.